गुड इव्हनिंग मित्रांनो. ऑडिओ व्हिडिओ टकाटक का एकदम बोलो. चलो स्टार्ट करूयात मग. 1 मिनटं फक्त थांबूयात कारण आपल्या आत्ताच वेळ झाला आहे. आपला 8चा टायमिंग आपण दिलेला. जस्ट 8 वाजलेत. ठीक आहे, त्यामुळे मग आपण यस गुड इव्हनिंग टू ऑल. चलो, तर मित्रांनो काल थोडंसं टेक्निकल अडचण असल्यामुळे आपलं सेशन होऊ शकलं नाही. आज आपण मात्र सुरू करतोय. आपलं हे जे सेशन आहे हे सोमवार ते शुक्रवार होणार आहे बघा, दररोज. फक्त सॅटर्डे संडे आपलं सेशन होणार नाही. ठीक आहे, शनिवार आणि रविवार आपल्या सेशनला ऑफ असेल. ठीक आहे, सोमवार ते शुक्रवार मात्र आपण डेली घेणार. आणि मग दररोज आपण, मी तुम्हाला सांगत जाईल, एक एक सिरीज आपण सुरू करणार आहोत. एक एक सिरीजच्या माध्यमातून आपण याचा अभ्यास करूयात प्रॉपर सगळं. ठीक आहे, काय असणार आहे मी तुम्हाला अगोदर सांगेल. जसं की आता आजचं तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रमाचं विश्लेषण आहे आजचं आपलं सेशन. मंडे पासून मे बी आपलं एखादं नवीन सेशन म्हणजेच थोडक्यात MCQचं सेशन सुरू होईल. राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या दृष्टिकोनातून विज्ञानाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचं विश्लेषण. आणि प्लस मग अधूनमधून थोडंसं चेंज म्हणून मी करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी. आणि प्लस आणखी थोडासा चेंज म्हणून म्हणजे आठवड्यातून जे 5 दिवस भेटतील ना आपल्याला, 5 दिवसामध्ये 2 दिवस MCQच क्लिअर, 2 दिवस थोडंसं महत्त्वाच्या कन्सेप्ट डिस्कशन, आणि 1 दिवस जे आहे ना ते करंट. असं आपण थोडंसं प्लॅनिंग करत आहोत. बघूयात कसं होतं ते. ठीक आहे, यस गुड इव्हनिंग टू ऑल. वेलकम, स्वागत सगळ्यांचं. चला पटपट 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 येऊन जा, म्हणजे आपल्याला आपलं डिस्कशन स्टार्ट करता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे कुणाचं काही मिस होणार नाही. आणि आपली ही जी लिंक आहे ना, मी ग्रुपवर टाकत असतो मित्रांनो, ती तुमच्या सगळ्या जेवढे तुमचे ओळखीचे ग्रुप्स आहेत ना तिकडे सगळीकडे टाकत जा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचू द्या. चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करत असताना आपलं यूट्यूब चॅनल जे आहे, जो बेल आयकॉन असतो ना, बेल आयकॉन, ते बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचा. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला मग नोटिफिकेशन येत जाईल. ठीक आहे,
म्हणजे तुम्हाला केव्हा केव्हा लेक्चर असेल ना ते कळत जाईल, तुम्हाला नोटिफिकेशन आलं तुम्हाला जॉईन करायला सोपं जाईल. ठीक आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या सगळ्यांनी. टेलिग्राम चॅनल अनिल कोलते MPSC टेलिग्राम चॅनलमधून सुद्धा तुम्हाला ह्याचा लेक्चरचं नोटिफिकेशन आहे. ठीक आहे. चला तर मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं यूट्यूबवर आपल्या सायन्सच्या चॅनलवर, जे आपण सुरू केलंय सायन्स बाय अनिल कोलते नावाने. ठीक आहे. त्याची लिंक ग्रुपवर आहे, तुम्ही तसंही सर्च करू शकता सायन्स बाय अनिल कोलते. तर नाही सापडलं तर मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक देईल. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, सो दॅट यू विल गेट टाइम टू टाइम नोटिफिकेशन. तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील वेळच्या वेळेवर. ठीक आहे. चलो, सो आपलं याचं एक सेशन झालेलं आहे. अगोदर आपण सायन्सचं थोडंसं डिस्कशन करतोय, विज्ञानाचा अभ्यासक्रम थोडंसं त्याचं विश्लेषण मी तुमचं घेतोय, सो दॅट तुम्हाला विज्ञानाचे अभ्यासाची सुरुवात करण्याच्या अगोदर थोडीशी सिलेबसची आयडिया येऊन जाईल राज्यसेवा आणि कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. सो जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विज्ञानामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न बायोवर विचारले जातात, आपल्याला जीवशास्त्रावर. मग मी आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये जो व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहे, जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भेटेल, तो बघू शकता. त्याच्यामध्ये मी बायोलॉजीचे महत्त्वाचे टॉपिक सगळे डिस्कस केलेत प्रॉपर सगळे. बायोलॉजीच्या टॉपिकवर कुठल्या घटकावर फोकस करायचा जास्त, कुठल्याच्यावर कमी फोकस करायचा ते. आजचं जे सेशन आहे आपलं, त्या आजच्या सेशनमध्ये आपण केमिस्ट्री जे आहे, रसायनशास्त्र, हा एक आणखी महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यावर आजकाल राज्यसेवेचं वेटेज खूप जास्त वाढले. राज्यसेवेला केमिस्ट्रीवर आजकाल खूप जास्त प्रश्न येत आहेत, लक्षात ठेवा. अँड दुसरा महत्त्वाचा पार्ट जो आहे, केमिस्ट्रीचे प्रकार, ब्रांचेस त्याच्या, फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्यांच्यातलं फरक. आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स. हे आपले 3 महत्त्वाचे घटक आहेत सामान्य विज्ञानामधले. बायोलॉजीमध्ये बॉटनी, झुलॉजी, हेल्थ, हायजीन पण तेही मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केमिस्ट्री आणि फिजिक्स, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांच्या दोघांचा अभ्यास कसा करायचा, यांच्या दोघांचा अभ्यास करत असताना कशावर फोकस करायचं नेमकं, ते सगळं एक्सप्लेन करणार आहे. शेवटच्या 5 मिनिटात तुमच्या क्वेरीज घेईल. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला शेवटच्या 5 मिनिटात विचारा. आता सध्या विचारू नका, कारण ते कमेंट्स सगळ्या वरती जातील, मग मला ते दिसणार नाहीत. शेवटच्या 5 मिनिटात माझं संपलं, मी तुम्हाला सांगेल तुमचे क्वेरीज विचारा, मग मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल. ठीक आहे. चलो, ओके. सो लेट स्टार्ट. मित्रांनो, केमिस्ट्री जो आहे आपला प्रकार, रसायनशास्त्र जो आपला प्रकार आहे, अतिशय महत्त्वाचा, ज्याच्यावर आजकाल मी जसं तुम्हाला सांगितलं की राज्यसेवेला त्यावर प्रश्नांचं प्रमाण जे आहे ते खूप वाढत चाललेलं आहे. तर मग रसायनशास्त्रामध्ये नेमकं कशावर फोकस करायचं, तर रसायनशास्त्र जे आहे मित्रांनो, केमिस्ट्री जी आहे महत्त्वाची ब्रँच आपली सायन्सची, त्याच्यामध्ये जवळपास एक 9 ते 10 टॉपिक आहेत बघा, ज्यांच्यावर आपण फोकस करायला पाहिजे. पण मी तुम्हाला आता आज याचं विश्लेषण सांगणार आहे रसायनशास्त्राचं, त्यात नेमकं काय फोकस करायचं. ठीक आहे. सो स्टार्टिंग विथ द फर्स्ट टॉपिक. पहिला जो टॉपिक आहे मित्रांनो, तो आहे बघा मॅटर. मॅटर, त्याला मराठीमध्ये आपण द्रव्य असं म्हटलं होतं. आपल्याला ह्या द्रव्याच्या गुणधर्मांचा अभ्यास पाहिजे. पण मग आता याच्यात तर बरंच काही आहे. याच्यामध्ये सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, बरोबर आहे. त्यांचे सगळ्यांचे प्रॉपर्टीज, त्यांचे युजेस आहेत. त्यानंतर एलिमेंट्स आहेत, कंपाऊंड्स आहेत, मिक्सचर्स आहेत, त्यांचा सगळ्यांचा बेसिक अभ्यास आहे. मग आपल्याला नेमकं याच्यात कशावर फोकस करायचं. आपण तर शिकणार आहोत सगळं, किंवा अभ्यास सगळं करणार, वाचणार सगळे पुस्तकामध्ये, पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं काय आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. सो मग ह्या द्रव्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे मित्रांनो, तो म्हणजे मिक्सचर नावाचा जो पार्ट आहे ना, मिक्सचर्स म्हणजे मिश्रण नावाचा जो प्रकार आहे ना त्यातला, ह्या टॉपिक मधला, तो जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मग मिक्सचर म्हणजे काय, द मोस्ट अबंडंट फॉर्म ऑफ मॅटर इन नेचर ऑर इन अवर सराउंडिंग. सगळ्यात जास्त प्रमाणात मॅटर आपल्या सभोवताली ज्या स्वरूपात सापडतं ना, त्याला आपण युजली मिक्सचर म्हणतो. कळलंय का. आपल्या सराउंडिंग मध्ये जर आपण लिस्ट केली तर मिक्सचर सगळ्यात जास्त आहेत, लक्षात ठेवा. कळलंय. आपलं शरीर पण एक प्रकारचं मिश्रणच आहे. कळलंय. त्या मिश्रणांचे 2 ग्रुप आहेत, एक हेट्रोजिनियस मिक्सचर्स आणि एक होमोजिनियस मिक्सचर्स.
असमांगी मिश्रण आणि समांगी मिश्रण. क्लिअर. असमांगी मिश्रणांचे परत प्रकार पडतात, सस्पेन्शन टाईपचे आणि कोलाइड टाईपचे. कोलाइड म्हणजे कलील. इम्पॉर्टंट करून ठेवा, प्रश्न सगळ्यात जास्त आतापर्यंत येऊन गेलेत कोलाइड प्रकारच्याच मिश्रणावर. कळलंय का. आणि दुसरा जो ग्रुप आहे मग महत्वाचा तो समांगी मिश्रण, होमोजेनियस मिक्सचर्स. ते पण एकदा बघून घ्यायचे, ते सोपे आहेत, त्यांच्यावर प्रश्न जरा कमी विचारले जातात. पण मिक्सचर्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं, मग आता फोकस कशावर करायचा जास्त, कोलाइड्स वर फोकस करायचं जास्त. म्हणजे फोकस करायचं इन द सेन्स कोलाइडची कन्सेप्ट एकदम परफेक्टच पाहिजे आपली, त्यांचे प्रकार वगैरे सगळे, त्यांचे एक्झाम्पल्स, त्यांचे गुणधर्म वगैरे सगळं आपल्याला परफेक्ट माहित असायला पाहिजे. ठीक आहे. चलो, दुसरा टॉपिक आहे मित्रांनो केमिस्ट्रीचा, त्याचं नाव आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर, म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये अणुसंरचना असं म्हणतो. अणुसंरचना हा केमिस्ट्री मधला, जर आपण सगळे टॉपिक त्यांच्या इम्पॉर्टन्स नुसार जर रँकने लावले ना, क्रमाने जर लावले ना मित्रांनो, तर हा केमिस्ट्री मधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्षात ठेवा. यस, क्वेश्चन पेपर अनालिसिस पण घेणार, काहीच टेन्शन नाही. हा केमिस्ट्री मधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक कुठला, ज्याचं केमिस्ट्री मधलं ॲटॉमिक स्ट्रक्चर क्लिअर ना, त्याला केमिस्ट्रीचा अभ्यास करायला आणि केमिस्ट्रीतले प्रश्न सोडवायला आणि मार्क मिळण्याची खात्री पण सगळ्यात जास्त, हमी सगळ्यात जास्त. कळले का. मग ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये काय काय करायचं, ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फोकस करायचा, आता नेक्स्ट स्लाइडवर लिहितो हा. ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फोकस करायचा आहे ॲटॉमिक थिअरीज. ॲटॉमिक थिअरीज म्हणजे अणुसिद्धांत. अणुसिद्धांतावर तुम्हाला फोकस करायचं पहिल्यांदा. अगदी राज्यसेवेला सीसॅट मध्ये सुद्धा याच्यावर पॅसेज येऊन गेलेत. कशावर, अणुसिद्धांतावर, ॲटॉमिक थिअरीजवर. मग डाल्टनची थिअरी, थॉम्सनची थिअरी, रुदरफोर्डची थिअरी, बोहरची थिअरी आणि जेम्स चॅडविकची थिअरी. 5 थिअरीज आहेत महत्वाच्या, एकदम डिटेल करायच्या. ज्यांना राज्यसेवेची तयारी करायची त्यांनी ह्या थिअरीज 11वीच्या केमिस्ट्रीमधून करायच्या. ज्यांना कंबाईनची तयारी करायची त्यांनी ह्या थिअरीज 10वी पर्यंतच्या पुस्तकातून केल्या तरी चालतील. ज्यांना दोघांची तयारी करायची त्यांनी या थिअरीज आपल्या पुस्तकातून करा. का बरं, आपल्या पुस्तकात दोन्ही एकत्र करून दिले मी, डेप्थ पण चांगली मेंटेन केली आहे आणि भाषा पण सोपी आहे समजायला. कळलंय. त्यामुळे मग ॲटॉमिक थिअरीज सगळ्यांच्या परफेक्ट असायला पाहिजे, सो दॅट तुम्हाला त्याचे मार्क जे आहे ते मिळतील 100% आणि तुमचा एक महत्वाचा पार्ट कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. ॲटॉमिक थिअरीज नंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ह्या टॉपिक मधला, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे, हे इलेक्ट्रॉन स्वरूपण परीक्षेला विचारलं जात नाही. मग तुम्ही असं कसं सर परीक्षेला विचारलं जात नाही, तुम्ही कशाला सांगताय मग. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जरी परीक्षेला विचारलं जात नाही, पण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आल्याशिवाय तुम्हाला केमिस्ट्री समजणार नाही. मीन्स विदाउट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द स्टडी ऑफ केमिस्ट्री फॉर यू इज लाईक अ ब्लाइंड स्टडी और अ डीप स्टडी. डीप म्हणजे एकतर आंधळी किंवा मग अपंग अभ्यास असं म्हणूयात आपण त्याला. म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इतकं महत्वाचं आहे की ज्याच्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे, स्टडी जी आहे, ही परफेक्ट होऊ शकते. लक्षात का, कॉन्सेप्ट आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट, त्याच्यावरच बऱ्याचशा पुढच्या टॉपिकच्या कॉन्सेप्ट डिपेंड असतात. लक्षात. इनफॅक्ट पिरियडिक टेबल जो आहे, पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल मोसलेचा, मॉडर्न पिरियडिक टेबल सुद्धा याच्यावरच डिपेंड आहे. कशावर, आधुनिक आवर्त सारणी इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनवर डिपेंड आहे. तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना, आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे आडव्या रांग आहेत ना, हॉरिझॉन्टल रोज, त्यांना पिरियड्स म्हणतात. किती आहेत त्या, 7 आहेत ना, 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत ना. ते 7 हॉरिझॉन्टल रोज इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मध्ये नील्स बोहरने सांगितलेले जे शेल्स आहेत ना, शेल्स 7 KLMNO P आणि Q, त्याच्याच आधारावर लक्षात ठेवा. म्हणून कॉन्फिगरेशन खूप मस्ट आहे, तुम्हाला यायलाच पाहिजे, तुम्हाला समजायलाच पाहिजे, तुम्हाला माहितच असायला पाहिजे. क्लिअर का, पाठ केलं तरी चालतं. लक्षात ठेवा. तिसरा महत्वाचा घटक आहे, तो पण खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच वेळा त्याच्यावर प्रश्न येऊन गेले, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास. म्हणजेच
अणुअंक आणि अणुवस्तुमान, हे दोन्ही कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे सगळ्यांचे, सोपे आहेत एकदम लक्षात ठेवायला आणि समजायला पण. ॲटॉमिक नंबर पार्ट पाहिजे पहिल्या 20 एलिमेंटचे, पिरियडिक टेबल समजून घ्यायला सोपा जातो. ॲटॉमिक मास डेफिनेशन माहिती पाहिजे, त्यानंतर त्याचं एकक माहिती पाहिजे, चिन्ह माहिती पाहिजे. ॲटॉमिक मास ॲटॉमिक नंबर वरूनच तुम्ही मग आता जो राज्यसेवेला आलात ना मोल कन्सेप्ट नावाचा प्रकार, मोल कन्सेप्ट साठी मॉलिक्युलर मास माहिती पाहिजे. मॉलिक्युलर मास ॲटॉमिक मास शिवाय काढता येत नाही. म्हणजे बघा जर तुम्हाला मोल कन्सेप्ट क्लिअर करायची असेल अशी इच्छा असेल तर तुम्हाला मॉलिक्युलर मास, आणि मॉलिक्युलर मास पाहिजे तर मग ॲटॉमिक मास पाहिजे, ॲटॉमिक मास पाहिजे तर ॲटॉमिक नंबर पाहिजे. म्हणजे बघा सगळ्या गोष्टी कशा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत, लक्षात ठेवा. क्लिअर का? चलो पुढे. याच्यानंतर मग ह्या टॉपिकमध्ये आणखी महत्वाचा जर पार्ट म्हटला आपण तर आयसोटोप्स, आयसोबार्स आणि आयसोटोन्स. आयसोटोप्स, आयसोबार्स आणि आयसोटोन्स म्हणजेच समस्थानिके, समभारिके आणि समन्यूट्रॉनिके. कळलंय? आयसोटोप्स, आयसोबार्स आणि आयसोटोन्स 3 घटक अतिशय महत्वाचे आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. बऱ्याच परीक्षांना आयसोटोप्सवर जोड्या लावायला वगैरे प्रश्न येतात बघा, मॅच द कॉलिंग वगैरे, मॅच द फॉलोइंग वगैरे प्रश्न येतात. उपयोग पण विचारतात, बरोबर ना. कार्बन 14 कॉमन प्रश्न, टू डिटरमाइन फॉसिल एज, जीवाश्मांचं वय मोजण्यासाठी कार्बन 14. कळलंय का? निसर्गात ऑक्सिजनचे किती आयसोटोप सापडतात? 3 आयसोटोप सापडतात. हायड्रोजनचे किती सापडतात? 3 सापडतात. सो एक कॉमन प्रश्न याच्यावर आतापर्यंत येऊन गेले, सोपे, आपल्याला पैकीच्या पैकी मार्क देणार आहेत. कॅन्सर ट्रीटमेंटसाठी कुठला? कोबाल्ट. कॅन्सर डायग्नोसिससाठी कुठला? फॉस्फरस. ग्वाइटर ट्रीटमेंटसाठी कुठला? आयोडीन. क्लिअर का? सो हे परफेक्ट पाहिजे एवढं सगळं. त्यामुळे सांगितलं खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, तुम्हाला यायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचा टॉपिक आहे मित्रांनो तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरण. मूलद्रव्यांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्यांचं वर्गीकरण. मित्रांनो निसर्गात 92 मूलद्रव्ये सापडतात. प्रयोगशाळेमध्ये जवळपास 26 मूलद्रव्ये तयार केलेत आजपर्यंत. 92 आणि 26 टोटल 118 मूलद्रव्ये आहेत. पण हे सगळे एकदाच त्यांचा शोध नाही लागला किंवा तयार नाही झाले, त्याच्यामुळे यांचं क्लासिफिकेशन फार प्राचीन काळापासून अगदी 1815 पासून वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारे केलं आणि मूलद्रव्यांची संख्या पण वेगवेगळी होती. त्यामुळे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला अभ्यासावे लागतात, सुरुवातीपासून तर आतापर्यंत, प्राचीन पासून आधुनिक पर्यंत. मग याच्यात डोबेरायनरची त्रिकांची पद्धत आहे, न्यूलँड्सची ऑक्टेव्हची पद्धत आहे, त्यानंतर मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल आहे. मेंडेलिव्हने पहिला पिरियडिक टेबल तयार केला 1869 ला, आणि हेनरी मोसलेचा मॉडर्न पिरियडिक टेबल 1913चा, सगळ्यात इम्पॉर्टंट परीक्षेसाठी. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या सगळ्या कन्सेप्ट एकदम डिटेल, एकदम थरोली ज्याला माहिती आहे, तुम्ही बघा क्वेश्चन पेपर, पिरियडिक टेबलवर प्रश्न तुम्हाला हमखास सापडणार, लक्षात ठेवा. कळले? पिरियडिक टेबलचा अभ्यास पण परफेक्ट पाहिजे आणि तो शिकायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ट्रिक फ्रिकच्या भानगडीत पडत जाऊ नका. ये सायन्स आहे, कळले ना, हिस्ट्री जॉग्राफी नाही आहे. इकडे ट्रिक्सच्या भानगडीत पडायचं नाही, इकडे कन्सेप्ट क्लिअर असण्यावर जास्त फोकस करायचा, जास्त भर द्यायचा, लक्षात ठेवा. कळले? कन्सेप्ट ओके पाहिजे एकदम, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणानंतर मग तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये चौथा महत्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावर प्रश्न येतातच, तुम्हाला यायलाच पाहिजे तो टॉपिक तुम्हाला, तो म्हणजे केमिकल बॉन्डिंग. रासायनिक बंध. केमिकल बॉन्डिंग म्हणजे मित्रांनो रासायनिक बंध म्हणजे जेव्हा एलिमेंट्स एकमेकांसोबत रिॲक्ट होतात ना, तेव्हा त्यांच्यात बॉन्डिंग तयार होते. मग एलिमेंट्स कसे रिॲक्ट होतात? एलिमेंट्स इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करून रिॲक्ट होतात, नाही तर शेअरिंग करून रिॲक्ट होतात, बरोबर आहे. ट्रान्सफर करून रिॲक्ट झाले तर त्यांच्यात केमिकल बॉन्ड तयार होतो, त्याला आयनिक बॉन्ड म्हणतात. शेअरिंग करून जर रिॲक्ट झाले तर त्यांच्यामध्ये पण केमिकल बॉन्ड तयार होतो, त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतात. कोव्हॅलेंट बॉन्डचे परत 3 प्रकार आहे, सिंगल, डबल आणि ट्रिपल.
शेअरिंग होत असताना सबशेल्स मध्ये जे ओव्हरलॅपिंग होतं, सबशेल्स SS, PP, SP वगैरे, त्याच्यानुसार कोव्हॅलेंट बॉन्डचे परत दोन प्रकार पडतात, सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. कळलंय? ऍटम्स मध्ये तयार झाला तर इंट्रा, मॉलिक्युल्स मध्ये तयार झाला तर इंट्रामॉलिक्युलर आणि इंटरमॉलिक्युलर असे पण बॉन्डचे प्रकार आहेत. कळलंय? याशिवाय जर समजा शेअरिंग होत असताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीनुसार जर इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले, पोलॅरिटी जर फॉर्म झाली, तर पुन्हा पोलर आणि नॉन पोलर असे पण प्रकार आहेत त्यांचे केमिकल बॉन्डचे. म्हणजे किती प्रकार शिकायचे कळले तुम्हाला? आयनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्डचे 3 प्रकार, सिंगल, डबल आणि ट्रिपल, सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड, त्यानंतर पोलार आणि नॉन पोलार बॉन्ड, आणि त्यानंतर इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर, 5 प्रकारचे बॉन्ड शिकायचे आपल्याला. 5 प्रकारचे बॉन्ड जर आले तुम्हाला 11वी-12वी पर्यंतचे, तर याच्यावरचा प्रश्न कधीच चुकणार नाही, लक्षात ठेवा, कधीच नाही, विथ ऑल कन्सेप्ट क्लिअर. ठीक आहे. 5वा टॉपिक आहे मित्रांनो केमिस्ट्री मधला, त्याला म्हटलं जातं केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया. ठीक आहे. केमिकल रिॲक्शन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रियांमध्ये आपल्याला रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, सगळे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स परफेक्ट माहिती पाहिजे. कळलं? बेसिक क्लिअर पाहिजे पहिल्यांदा. क्लिअर? पण प्रश्न कशावर येतो माहिती का? बेसिक तर क्लिअर कराच तुम्ही, एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक तर कराच, पण प्रश्न कशावर येतात? जास्त प्रश्न येतात डे टू डे केमिकल रिॲक्शन्सवर, दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या रिॲक्शन्सवर. कळलेत का? मग दैनंदिन जीवनातल्या सगळ्या रिॲक्शन्स आपल्या ओके पाहिजे, क्लिअर पाहिजे एकदम. जसं की रस्टिंग असेल, कळलंय, रॅन्सिडिटी असेल, ऑक्सिडेशन असेल, कळलंय, हे सगळं एकदम परफेक्ट यायला पाहिजे. हा टॉपिक तुम्हाला हमखास मार्क देणारा टॉपिक आहे. कळलंय का? हा टॉपिक पण परफेक्ट करायचा केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर 6वा टॉपिक आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आहे ऍसिड्स, बेसेस आणि सॉल्ट्स. ऍसिड्स, बेसेस आणि सॉल्ट्स म्हणजे आम्ल, आम्लारी आणि क्षार. आम्लारी आणि क्षार जे आहेत, हा पण आपल्याला हमखास मार्क देणारा विषय टॉपिक आहे. ऍसिड्स आणि बेसेसच्या डेफिनेशन अगदी सोप्या, आंबट बिंबट वगैरे, तुरड बिरड, कडू बिडू, लिटमस पेपरनुसार ब्ल्यू रेड, रेड ब्ल्यू वगैरे. सगळ्यात इम्पॉर्टंट थिअरीज, ऍसिड बेसच्या थिअरीज. ऍसिड बेसच्या थिअरीज 3 आहेत. आरएनएसची थिअरी आहे, ब्रॉन्स्टेड लॉरीची थिअरी आहे आणि लुईसची थिअरी आहे. कळलंय? आणि ह्या 3 थिअरीज झाल्या तुमच्या. एकदा आपल्याला प्रश्न आला बघा, तुम्ही राज्यसेवेचे पेपर चेक केले तर, कळलंय, पेपर चेक केले तर लुईस ऍसिड नाही, लुईस ऍसिड आहे, हे लुईस ऍसिड आहे, हे लुईस ऍसिड नाही, असे प्रश्न विचारले आपल्याला आयोगाने. परफेक्ट माहिती पाहिजे कन्सेप्ट वाईज. कळलंय का? याशिवाय दुसरा महत्वाचा पार्ट याच्यातला इंडिकेटर्स. इंडिकेटर्स, दर्शक नॅचरल कुठले आणि आर्टिफिशियल कुठले, बऱ्याचदा प्रश्न येतात. कळले? बरं. ऑर्गॅनिक ऍसिडचे एक्झाम्पल वन प्रश्न येतात. चिंचेत कुठलं ऍसिड, दह्यात कुठलं, चहात कुठलं, दुधात कुठलं, कळले, कोल्ड्रिंक्स मध्ये कुठलं. तर हे सगळं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आपल्या, परफेक्ट एकदम. ठीक आहे. चलो, त्यानंतर 7वा टॉपिक आहे मित्रांनो केमिस्ट्रीचा महत्वाचा, तो आहे ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतात, म्हणजे हमखास प्रश्न येतात, मेटल्स आणि नॉन मेटल्स, धातू आणि अधातू. आफ्टर ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड पिरियडिक टेबल, अणुसंरचना आणि आवर्त सारणी नंतर तुम्ही सगळ्यात जास्त फोकस कशावर करायचा? मेटल्स, नॉन मेटल्स. तिसरा इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्या याच्यामध्ये लावून घ्या. कशामध्ये? सिरीज मध्ये लावून घ्या, तुमच्या सिरीज मध्ये. ठीक आहे. तिसरा महत्वाचा टॉपिक तुमचा कुठला? तिसरा महत्वाचा टॉपिक जो आहे तुमचा तो म्हणजे मेटल्स आणि नॉन मेटल्स, कंपल्सरी, धातू आणि धातू. मग याच्यामध्ये आपल्याला प्रश्न फार सोपे येतात. तुम्हाला एक 3-4 मेटल्स परफेक्ट करून ठेवायचे आहेत. आयर्न, ॲल्युमिनियम, कॉपर, गोल्ड आणि सिल्वर यांच्या सगळ्यांचे मिनरल्सचे फॉर्म्युले, हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट, सिटाइट वगैरे, बॉक्साइड, बिक्साइड, आता रिसेंट प्रश्न आला बघा. त्याचबरोबर यांच्या सगळ्यांचे ॲलॉईज म्हणजे संमिश्र,
कळलंय? स्टील कुठे वापरतात? स्टेनलेस स्टील कुठे वापरतात? कळलंय का? मॅग्नेलियम कुठे वापरतात? कळलंय का? ड्युरेल्युमिन कुठे वापरतात? ह्या सगळ्यांचे. ब्रास कुठे वापरतात? ब्रॉन्झ कुठे वापरतात? डच मेटल कुठे वापरतात? जर्मन सिल्वर कुठे वापरतात? हे सगळं क्लिअर का? तसंच नॉन मेटल्स पण. नॉन मेटल्स मध्ये 3 नॉन मेटल्स फोकस करायचे. कुठले कुठले? फॉस्फरस, सल्फर आणि नायट्रोजन. फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजनचे प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, गुणधर्म आणि त्यांचे युजेस, त्यांचा उपयोग कुठे होतो नेमका, संपलं. याच्यावरचे प्रश्न आपल्याला हमखास येतात. थोडक्यात काय तर मेटल्स, नॉन मेटल्स हमखास मार्क देणारे विषय, 100% मार्क पडणार तुम्हाला त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर 8वा टॉपिक जो आहे तो आहे हायड्रोकार्बन्सचा. हायड्रोकार्बन्स हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक. म्हणजे मेटल्स, नॉन मेटल्स नंतर तुम्ही हायड्रोकार्बनला फोकस करा. हायड्रोकार्बनवर पण प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे किंवा फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. हायड्रोकार्बन्स मध्ये तुम्हाला हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन, ओपन चेन, क्लोज चेन. ओपन चेन मध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मध्ये अल्केन, अनसॅच्युरेटेड मध्ये अल्किन आणि अल्काइन. सिंपल. त्यांचे फॉर्म्युले, त्यांचे एक्झाम्पल्स. क्लिअर? क्लोज चेन हायड्रोकार्बन्स मध्ये ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ॲरोमॅटिकचं क्लासिफिकेशन, त्यांचे एक्झाम्पल्स, बेन्झीन वगैरे सगळे. क्लिअर? प्लस फंक्शनल ग्रुप, अल्कोहोल, अल्डेहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिल ऍसिड, इथर, इस्टर, अमाइन, अमाइड वगैरे वगैरे. क्लिअर? प्लस महत्वाच्या हायड्रोकार्बन्सचे उपयोग. मिथेन कुठे वापरतात? इथिलीन कुठे वापरतात? इथिल अल्कोहोल कुठे वापरतात? मिथिल अल्कोहोल कुठे वापरतात? क्लोरोफॉर्म कुठे वापरतात? आयोडोफॉर्म कुठे वापरतात? इथर कुठे वापरतात? बेन्झीन कुठे वापरतात? युरिया कुठे वापरतात? हे महत्वाचे हायड्रोकार्बन्स. क्लिअर? समजले? प्लस महत्वाचे पॉलिमर्स. पॉलिमर्स म्हणजे सेल्युलोज पॉलिमर आहे, कळले ना? आपलं रबर जे आहे ते पॉलिमर आहे. मग हे पॉलिमर कशाचे बनतात? त्यांचे मोनोमर काय, यांचे उपयोग काय? पॉलिथिलिन जे आहे प्लास्टिक, ते पण पॉलिमर आहे, कळलं? पीव्हीसी ते पण पॉलिमर आहे. टेफ्लॉन ते पण पॉलिमर आहे. मग हे कशाचे बनतात आणि त्यांचे युजेस काय, हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. इनफॅक्ट बऱ्याचदा विचारलं गेलंय, लक्षात ठेवा. ठीक आहे. चला, आणि 9वा आणि शेवटचा टॉपिक तुम्ही केमिस्ट्री मधला फोकस कराल मित्रांनो. कुठला माहिती? तो म्हणजे डे टू डे केमिस्ट्री. याच्यावरही बऱ्याचदा प्रश्न येऊन गेले आहेत. डे टू डे केमिस्ट्री म्हणजे दैनंदिन रसायनशास्त्र. दैनंदिन रसायनशास्त्र. मग दैनंदिन रसायनशास्त्र म्हणजे नेमकं काय? तर दैनंदिन रसायनशास्त्र म्हणजे मित्रांनो, जसं की आपण आपल्या रोजच्या जीवनात, जसं आता मी हे स्क्रीन आहे, ह्या डिजिटल बोर्डची स्क्रीन आहे. ही स्क्रीन कशाची बनलेली असते? मग याच्यात काय मटेरियल वापरतात? याच्यात ग्राफीन वापरतात. हे झालं दैनंदिन रसायनशास्त्र. लक्षात कळलंय का? म्हणजे आपल्या सभोवतालचे, आपल्या रोजच्या वापरातले, आपल्या रोजच्या पाहण्यातले पदार्थ नेमके केमिकली काय आहेत? जसं की धुण्याचा सोडा, खाण्याचा सोडा, चुनखडी म्हणजे लाईमस्टोन, प्लास्टर ऑफ पॅरिस, कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट, तुरटी म्हणजे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट, ब्लिचिंग पावडर, आपलं जीवन ड्रॉप काय असतं, हे सगळे महत्वाचे संयुग. कळलंय? वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक्स, थर्मोसेटिंग आणि थर्मोप्लास्टिक. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे धागे म्हणजे फायबर्स. कळलं? नॅचरल आणि आर्टिफिशियल. हे सगळे त्यांचे युजेस वगैरे आपल्याला परफेक्ट माहीत असायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल शुगर्स, ज्या स्वीटनर म्हणून वापरतात, माहिती आहे ना? आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून काही शुगर वापरतात, माहिती आहे ना? ॲलिटेम असेल, सुक्रालोज असेल, ह्या शर्करा काय आहेत नेमक्या, त्या पण आपल्याला माहिती पाहिजे. समजले का? हे सगळं डिटेल आपल्या पुस्तकात पण आहे, लक्षात ठेवा. आणि आपण यातले बरेचसे घटक आता ह्या आपल्या युट्यूबच्या सिरीजमधून घेणार पण आहोत. बिलकुल काळजी करू नका, रिलॅक्स राहा एकदम. ठीक आहे. फक्त पहिल्यांदा आपल्याला आपलं चॅनल जे आहे मित्रांनो, हे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सगळेजण आता माझे सोल्जर आहात. तुम्ही सगळेजण आता सैनिक व्हा आणि तुम्ही सगळेजण हे आपलं जे चॅनल आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. सो दॅट मग आपल्याला सगळ्यांचा फायदा करून देता येईल ह्या लेक्चरच्या माध्यमातून, ह्या सिरीजच्या माध्यमातून. क्लिअर का? सगळ्यांना कंपल्सरी सांगा, चॅनल सर्च करून किंवा मी जी लिंक टाकतो टेलिग्रामवर वगैरे ते त्यातून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायचं. बेल आयकॉन प्रेस करण्याचा फायदा काय? नोटिफिकेशन मिळत जाईल तुम्हाला. कळलं? लेक्चर स्टार्ट झालं की तुम्हाला त्याचं कंपल्सरी नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे.
चला, हे झालं केमिस्ट्रीचं सिलेबस. केमिस्ट्रीचा सिलेबस आय डोंट थिंक तुम्हाला आता काही डाऊट राहिला असेल की याच्यात काय करायचं नेमकं. ठीक आहे, आता आपण जाऊयात फिजिक्सकडे. फिजिक्समध्ये नेमकं काय करायचं. भौतिकशास्त्र जो आहे हा पण एक खूप महत्त्वाचा विषय आहे आपल्यासाठी विज्ञानामधला. बघा मित्रांनो, विज्ञान नाव एकच आहे, अभ्यास 3 टॉपिकचा करावा लागतो. विज्ञान नाव एकच आहे पण अभ्यास 3 टॉपिकचा करावा लागतो, 3 विषयांचा करावा लागतो टॉपिक म्हणण्यापेक्षा. आणि प्रत्येक विषयामध्ये 8-8, 10-10 टॉपिक आहे, जवळपास 25-30 टॉपिक करावे लागतील आपल्याला. तेव्हा काही पुढे आपल्याला सायन्समध्ये राज्यसेवेच्या 21 पैकी 15-16 प्रश्न सुटतात, कंबाईनच्या 15 पैकी 12-13, 11-12 प्रश्न सुटतात. कळलं ना, एवढा अभ्यास करून लक्षात ठेवा. 4-5 प्रश्न तर ते नेहमी द्यावाला असतात, लक्षात ठेवा. 4-5 प्रश्न नेहमी खूप टफ असतात, ज्याचं लॉजिक लावणं त्यावेळेस तिथे शक्य नसतं. नंतर तुम्ही घरी येऊन लावू शकता, तिथे पॉसिबल नसतं, कारण तिथे आपल्याला वेळ, थोडं मानसिक दडपण, वेळ पण असतं. त्यामुळे विज्ञानाचा अभ्यास कधीच पैकीच्या पैकी मार्कासाठी करायचा नाही. मी पण तुम्हाला सांगणार नाही की पैकीच्या पैकी मार्क पडतात म्हणून विज्ञानामध्ये, नाही. विज्ञान हा विषय आपल्याला आपला रिझल्ट जो आहे ना, प्री क्रॅक व्हायचं ना आपल्याला, तर त्याची श्युअरिटी देणारा बनवायचा. फक्त हमखास आपण प्री क्रॅक झालो पाहिजे. आपल्याला कुणालाही फोन करून विचारायची गरज नाही पडली पाहिजे, सर मला ते 40 मार्क पडले मग माझं कट ऑफ क्लिअर होईल का, सर मला ते 198 पडले मग मला होईल का क्लिअर. नाही, तुम्हाला डायरेक्ट 50च पडले पाहिजे PSI व्हायचं असेल तर. कळलं, नाही तर 55-60च पडले पाहिजे STI व्हायचं असेल तर. आणि राज्यसेवा डायरेक्ट 220-240च पडले पाहिजे. याच्यासाठी विज्ञान इन्क्लूड करायचं अभ्यासामध्ये, लक्षात ठेवा. सो दॅट आपली श्युअरिटी वाढेल, चान्सेस वाढतील, आपल्यासह तळ्यात मळ्यात स्थिती राहणार नाही, लक्षात ठेवा. कळलं ना. का बरं सांगा मित्रांनो, कारण हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिक्स सगळ्यांनी येतं ना. इतिहास, भूगोल आणि राज्यघटना सगळेच करतात पाठ. अडचण कुठे होते मुलांची, सगळ्यात जास्त सायन्समध्ये, त्यानंतर थोडीफार इकॉनॉमिक्समध्ये आणि त्यानंतर थोडीफार करंटमध्ये अडचण. कळलंय ना. हे 3 विषय जरा गडबड करतात पोरांची सुरुवातीला, नवीन पोरांची. एकदा 1-2-3 प्री निघाल्या मग काही टेन्शन नाही राहत, मग तर एकदम गाडी रुळावर आली असते, सुपर फास्ट एक्सप्रेस होऊन जाते, लक्षात ठेवा. सो माझं काम राहील तुम्हाला त्या एक्सप्रेस वे पर्यंत घेऊन जायचं, बस. तिथून पुढची जर्नी तुमची. मग कळलंय ना. मी तुम्हाला ते एक्सप्रेस वे वर त्याच पर्टिक्युलर स्पीडने कसं कॅपेबल बनवता येईल तुम्हाला, तो प्रयत्न करेल ह्या सिरीजमधून. ठीक आहे, चलो ओके. चलो तुम्हाला आता जाऊयात फिजिक्सकडे. फिजिक्समध्ये काय काय करायचं. फिजिक्समध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा टॉपिक आहे आपला लाईट अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, प्रकाश आणि त्याचे गुणधर्म. बऱ्याचदा प्रश्न येऊन गेले त्याच्यावर, लाईटवर, प्रकाशावर, प्रकाशाचे गुणधर्म. अगदी बेसिक पासून. प्रकाशामध्ये सगळ्यात पहिलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम यायला पाहिजे तुम्हाला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, विद्युत चुंबकीय वर्णपट म्हणजे काय. ते स्पेक्ट्रम मध्ये असतात सगळे रेडिएशन्स, रेडिओ, मायक्रो, इन्फ्रा, व्हिजिबल लाईट, अल्ट्राव्हायलेट, एक्स रेज आणि गॅमा रेज, सगळे परफेक्ट माहिती पाहिजे, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांचे युजेस. प्रश्न येतो नेहमी त्याच्यावर. कळलं. प्रकाशाचे गुणधर्म, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, डिस्पर्शन ऑफ लाईट, स्कॅटरिंग ऑफ लाईट, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पण माहिती पाहिजे. कळलं. डिफ्रॅक्शन आणि इंटरफरन्स पण माहिती पाहिजे. एवढंच काय, पोलरायझेशन पण माहिती पाहिजे. पोलराइज सनग्लासेस लावतो आपण, पोलराइज सनग्लासेस, पोलरायझेशन माहिती पाहिजे ना, पोलरायझेशन काय नेमकं. कळलंय का. ह्या सगळ्या प्रकाशाच्या कन्सेप्ट माहिती पाहिजे. कळलंय का. प्लस डॉपलर इफेक्ट, ब्ल्यू शिफ्ट आणि रेड शिफ्ट पण माहिती पाहिजे. सो एवढा डिटेल सिलेबस आहे लाईटचा. प्रश्न कशावर येईल सांगता येत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. जेवढा अभ्यास परिपूर्ण असेल तेवढे जास्तीत जास्त प्रश्न टॅकल होतील, जेवढा वरचा अभ्यास असेल तेवढे प्रश्न टॅकल व्हायला अडचण येईल. ठीक आहे. चलो दुसरा टॉपिक आहे महत्त्वाचा, ज्याच्यावर आपल्याला प्रश्न येतात परीक्षेमध्ये, तो म्हणजे मिरर्स आणि लेन्सेस, आरसे आणि बिंग, ज्याच्यावर आपल्याला नेहमी प्रश्न येऊ शकतात. हा टॉपिक कंबाईन वाल्यांनी जास्त फोकस करायचा. कंबाईन साठी याच्यावर जास्त प्रश्न विचारतात. याच्यावर न्यूमरिकल्स पण येतात, लाईटवर पण न्यूमरिकल्स येतात. आता येऊन गेलं राज्यसेवेला, मागच्या राज्यसेवेला याच्यावर न्यूमरिकल्स येऊन गेलेत लाईटवर, लक्षात ठेवा. कळलेत ना. आणि मिरर्स, लेन्सेसवर येऊ शकतात. मिरर्स आणि लेन्सेस मध्ये कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स, त्यांचे सगळे डिटेल कन्सेप्ट, बाकी काहीच नाही. तिसरा टॉपिक महत्वाचा आहे आपल्यासाठी, तो म्हणजे ह्युमन आय. ह्युमन आय म्हणजे मानवी डोळा. आणि यांचा अभ्यास ह्याच सिक्वेन्सने जर केला तर बेटर, लक्षात ठेवायला सोपं, अभ्यास करायला सोपं. ह्युमन आय मध्ये, मानवी डोळ्यामध्ये, मानवी डोळ्याची रचना, मानवी डोळ्याचे सगळे एक एक स्ट्रक्चर, बाहेरून आत सगळे भाग. कळले. कुठले कुठले. कॉर्निया. कळले. कॉर्नियाच्या नंतर मग आयरिस, नंतर प्युपिल, नंतर आपला आय लेन्स. कळले.
नंतर मग रेटिनाचे सगळे वेगळे पार्ट्स, सगळ्या डिटेल अभ्यास पाहिजे. मग त्या व्यतिरिक्त डोळ्यांचे संबंधित दृष्टिदोष, एरर्स इन विजन, मायोपिया, हायपरमेट्रोपिया, ॲस्टिग्मॅटिझम, कळलंय का, प्रिझबायोपिया, कॅटरॅक्ट म्हणजे काय, कळलंय. त्यानंतर आयडियल विजन काय असतं नेमकं, 6/6, 6/9, 6/12, हे सगळं माहिती पाहिजे. कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय, कळलंय. रेटिनामध्ये ज्या 2 सेल्स असतात ना, कोन सेल्स आणि रॉड सेल्स, दंडपेशी आणि शंकुपेशी, त्यांचा काय रोल असतो, त्यांचं काय स्ट्रक्चर असतं, हे सगळं डिटेल आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे ह्युमन आयवर कुठलाही प्रश्न आला तर आपले मार्क जाणार नाहीत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर चौथा जो टॉपिक आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे, इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युतधारा. हमखास प्रश्न आहे ना टॉपिक, याच्याशिवाय क्वेश्चन पेपर कम्प्लीटच होत नाही. कुणाशिवाय, इलेक्ट्रिसिटी शिवाय. विद्युतधारेशिवाय प्रश्नपत्रिका पूर्णच होत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करताय, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी यायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. गट क टाइमपीसला केमिस्ट्री फिजिक्स जास्त फोकस करायचं, केमिस्ट्री आणि फिजिक्स. ठीक आहे. चलो ओके. तर इलेक्ट्रिसिटीमध्ये काय, इलेक्ट्रिसिटीमध्ये बऱ्याच कन्सेप्ट आहेत. अगदी इलेक्ट्रिक चार्ज पासून आहे, विद्युत प्रभारापासून, धनप्रभार ऋण प्रभार वगैरे, कळले. कुलम्स लॉ आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक करंटचे डेफिनेशन आहे, त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स आहे, त्याची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला, त्याचं एकक. पण ह्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे रेजिस्टन्स, रोध. रेजिस्टन्सची डेफिनेशन, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला, ओहम्स लॉ, रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन, सिरीज आणि पॅरलल म्हणजे एकसर आणि समांतर, कळलं. त्याच्यावरचे न्यूमरिकल्स, त्यानंतर सगळ्यात शेवटी इलेक्ट्रिक पॉवर. क्लिअर का. एवढं सगळं परफेक्ट. हे सगळं होऊन सुद्धा एखादा प्रश्न ज्यूल्स लॉवर येतो, हीटिंग इफेक्टवर. ज्यूल्स लॉवर नाही आला तर मॅग्नेटिक इफेक्टवर येतो. म्हणजे कशावर, जनरेटर आणि मोटरवर, कळलं. थंब रूलवर येतो, नाही तर मग फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलवर येतो, कळलं. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल किंवा फ्लेमिंगचा राईट हँड रूलवर येतो. हे पण क्लिअर पाहिजे. इलेक्ट्रिसिटी म्हणलं की सगळ्यात मोठा पार्ट कव्हर करायचा, लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक करंट, पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स, ओहम्स लॉ, रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन, सिरीज आणि पॅरलल, कळलं. इलेक्ट्रिक पॉवर, त्यानंतर मग हिटिंग इफेक्ट आणि मॅग्नेटिक इफेक्ट, असे त्याचे एवढे सगळे कन्सेप्ट आहेत. लक्षात. कशावर प्रश्न येईल ते सांगता येत नाही. अगदी गट क सारख्या परीक्षेला आयोगाने कार्बन रेजिस्टरचे प्रकार विचारले होते, कार्बन प्रतिरोधकाचे प्रकार, 12वीचा प्रश्न फिजिक्सचा, कळलंय का. पण आपल्याला तेवढ्या खोलात जायचं नाही. आपल्याला ऍटलिस्ट जे डिफिकल्ट आहे ते कोणालाच येणार नाही, लक्षात ठेवा. बट जे सोपं आहे किंवा मॉडरेट आहे ते काही जणांना येणार असेल ना, किंवा येतं ना, ते आपल्याला यायला पाहिजे, असा प्रयत्न पाहिजे आपला, कळलंय का. नाही तर अवघड तर नाहीच नाही, सोपं पण येत नाही, मग कसा रिझल्ट येईल सांगा बरं आपला. म्हणजे ते तेलही गेलं आणि तूपही गेलं असं होईल ना ते. म्हणून आपल्याला थोडंसं बॅलन्स स्टडी करायची आहे, लक्षात ठेवा, विज्ञानाची. क्लिअर. 5वा टॉपिक आहे महत्वाचा, हीट एनर्जी, उष्णता ऊर्जा. याच्यावर पण आयोग नेहमी नाही बट अधूनमधून प्रश्न विचारत राहतं. कशावर, उष्णता ऊर्जा. उष्णता ऊर्जा त्याचे सगळे गुणधर्म. काय काय गुणधर्म आहे. टेम्परेचर म्हणजे काय, टेम्परेचर मोजण्याच्या पद्धती, सेल्सिअस, फॅरेनहाइट, केल्विन वगैरे, कळले. त्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, सगळ्यात महत्त्वाचं, विशिष्ट उष्माधारकता. क्लिअर. त्याचं डेफिनेशन, वेगवेगळ्या सबस्टन्सचे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वगैरे वगैरे आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे. क्लिअर. त्यानंतर हीटचा इफेक्ट काय होतो, सॉलिडवर, लिक्विड आणि गॅसवर. एक्सपान्शन होतं ना, मग एक्सपान्शन ऑफ सॉलिड, एक्सपान्शन ऑफ लिक्विड आणि एक्सपान्शन ऑफ गॅस, त्याचे प्रॅक्टिकल लाईफमधले एक्झाम्पल्स, कळले. सगळ्यात महत्त्वाचं ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याचं असंगत आचरण, सगळ्यांना माहिती, 0 to 4, कळलंय. याशिवाय हीटचा इफेक्ट क्लायमेटवर पण होतो ना, हवामानावर पण होतं ना. इनफॅक्ट क्लायमेट हीटच डिसाईड करते ना. मग क्लायमेटमध्ये असा कुठला फॅक्टर आहे जो हीटवर डिपेंड असतो, ह्युमिडिटी. मग ह्युमिडिटी म्हणजे काय, आर्द्रता म्हणजे काय, मॉइश्चर म्हणजे काय, आर्द्रतेचे प्रकार, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि स्पेसिफिक ह्युमिडिटी, मग तिघांमधला फरक. मग तिघांमध्ये करेक्ट मेजर कोण, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, कळलंय. याशिवाय हीटचं ट्रान्सफर कसं होतं, कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन. उष्णताचं स्थानांतरण 3 प्रकारे होतं, कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन, कळलंय.
याशिवाय हीटच्या आणखी काही कन्सेप्ट जसं की न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग असेल, हीट इंजिन असेल, इनपुट एनर्जी आउटपुट एनर्जी वगैरे वगैरे, नाही तर हीट डिस्प्लेसमेंट लॉ असेल विनचा. तुम्ही बघा लोखंड जर आपण तापवलं तर ते पहिले थोडंसं रेडिश होतं, नंतर डार्क रेड होतं बघा, कळलं का, नंतर पांढरं होतं ते, आलं की लक्षात. मग असं का नेमकं, तर हे हीट एक्सचेंज प्रिन्सिपल असतो लक्षात ठेवा. त्यातून मायक्रो वेवलेंगची रेज किंवा एनर्जी रिलीज होत राहते लक्षात. हे सगळं माहिती पाहिजे परफेक्ट आपल्याला कन्सेप्ट सगळ्या, कळलंय. हे सगळे कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असतील तर हीटवरचा प्रश्न तुमचा जाणार नाही. क्लिअर. त्यानंतर 6वा एक टॉपिक आहे, आणखी एक महत्वाचा टॉपिक फिजिक्सचा ज्याच्यावर कंपल्सरी प्रश्न आयोग विचारतच, तो म्हणजे ध्वनी, साऊंड. ध्वनी सुद्धा तुम्हाला परफेक्ट यायला पाहिजे, साऊंड पण परफेक्ट यायला पाहिजे. साऊंडचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स, अगदी डेफिनेशन, साऊंडची निर्मिती कशी होते, व्हायब्रेशन मधून होते, व्हायब्रेशन्स कसे प्रोड्यूस होतात, ही साऊंड जो आहे तो प्रॉपगेट कसा होतो, कॉम्प्रेशन्स काय असतं, रेअर फॅक्शन काय असतं, कॉम्प्रेशन रेअर फॅक्शन्स मध्ये आणि जे आपलं क्रेस्ट्स आणि ट्रप्स आहेत ना त्यांच्यामध्ये काय संबंध आहे नेमका, लॉन्जिट्युडनल वेव्ज म्हणजे काय आणि ट्रान्सवर्स वेव्ज म्हणजे काय, साऊंड काय त्यापैकी, दोन्ही पण एकच आहे, कळलंय. वेवलेंथ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, पिच ऑफ अ साऊंड म्हणजे काय, एम्प्लिट्यूड म्हणजे काय, लाऊडनेस म्हणजे काय साऊंडचा, कळलंय. हे सगळे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. वेलोसिटी काय असते, इको म्हणजे काय असतं, इको, रिव्हर्बरेशन काय असतं, साऊंडच्या स्पीडवर हवेतल्या परिणाम करणारे घटक कुठले असतात, म्हणजेच टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो, मॉइश्चरचा काय होतो, हे सगळं परफेक्ट माहिती पाहिजे आपल्याला. क्लिअर का. हे सगळे प्रश्न याच्यातून आपल्याला कव्हर होतील. अल्ट्रासाऊंडची युजेस, अल्ट्रासाऊंड, इन्फ्रासाऊंड वगैरे काय असतं, अल्ट्रासाऊंड नेहमी विचारतात परीक्षेला आपल्याला, सोनार टेक्नॉलॉजी काय असते नेमकी हे माहिती पाहिजे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर साऊंडचा पण डॉपलर इफेक्ट असतो बघा, तो पण क्लिअर पाहिजे आपल्याला, साऊंडचा पण डॉपलर इफेक्ट. ठीक आहे. हे झाले 6 टॉपिक फिजिक्सचे. 7वा टॉपिक आहे मित्रांनो मोशन आणि न्यूटन्स इक्वेशन. मोशन आणि न्यूटन्स इक्वेशन म्हणजे गती आणि न्यूटनचे समीकरण. न्यूटनचे समीकरण आहेत ना, माहिती आहे का नाही, v इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, हे समीकरण न्यूटनचे. आणि मोशन त्याचे टाइप्स, गती आणि गतीचे प्रकार, ट्रान्सलेशनल मोशन असेल किंवा लिनियर असेल, ऑसिलेटरी असेल, त्यानंतर पिरियडिक असेल, हे सगळे मोशनचे प्रकार, सर्क्युलर मोशन असेल, रॅन्डम मोशन असेल, हे सगळे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 8वा टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट, तो म्हणजे फोर्स, बल, त्याचे प्रकार, आणि त्या फोर्स मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करायचा ग्रॅव्हिटेशनवर, बल आणि गुरुत्व बल, कारण गुरुत्व बलावरच प्रश्न जास्त फोकस्ड असतात. आयोगाचा फोकस जास्त ग्रॅव्हिटेशनवर असतो. 11वीचं ग्रॅव्हिटेशन पहिलंच टॉपिक, कळलंय. ग्रॅव्हिटेशनच्या सगळ्या डिटेल कन्सेप्ट माहिती पाहिजे आपल्याला अगदी सविस्तर. जसं वेटलेसनेस विचारलं होतं स्पेसमधलं किंवा शटलमधलं, अवकाशयानातलं वजन हीनता किंवा वजन शून्यता. सो हे क्लिअर पाहिजे आपल्याला, परफेक्ट पाहिजे कन्सेप्ट एकदम, तर याच्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायला मदत होईल, सोपं जाईल. ठीक आहे. त्यानंतर 9वा टॉपिक जो आहे मित्रांनो मोशन आणि फोर्स, नंतर अगदी सोपा टॉपिक ज्याच्यावर आयोग गणित वगैरे विचारतात. आता राज्यसेवेला विचारलं होतं बघा, याचे फॉर्म्युले जर माहित असतील आपल्याला, कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर, कार्य आणि ऊर्जा, वर्क अँड एनर्जी, फॉर्म्युले, एनर्जी टाइप्स, एनर्जी ऊर्जा वेगळ्या, ऊर्जाचा मेन्सला पण आहे आपल्याला राज्यसेवेला, राज्यसेवा मेन्ससाठी पण एनर्जी विचारलं जातं, मग ते एनर्जी सुद्धा आपल्याला क्लिअर माहिती पाहिजे, ऊर्जा सुद्धा आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे, असायलाच पाहिजे, कारण त्याच्यावर भरपूर कन्सेप्ट डिपेंड असतात लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर 10वा आणि शेवटचा टॉपिक जो आहे मित्रांनो त्याचं नाव आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी. केमिस्ट्री मधला टॉपिक हा, पण फिजिक्स मध्ये अभ्यास केला याचा तर बेटर, समजायला सोपं जातं. किरणोत्सारिता, रेडिओ ऍक्टिव्हिटी, रेडिओ ऍक्टिव्हिटीचा जनक कोण, हेनरी बेक्वेरेल, एकक काय बेक्वेरेल किंवा क्युरी, मेरी क्युरी, नाही तर सिवर्ट, ऍब्झॉर्प्शन ऑफ डोसेस वगैरे, अल्फा बीटा आणि गॅमाचे कॅरेक्टरिस्टिक्स. बघा पेपर, क्वेश्चन पेपर काढून बघा, अल्फा बीटा आणि गॅमाच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर प्रश्न आलेत का नाही आले तुम्हाला कळेल. कळलं, त्यांची तुलना केली गेली एकमेकांशी, एका कॅरेक्टरिस्टिकवर येऊन गेला परत रिपीट येणार नाही, आता दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिकवर येईल, मग ते पण डिटेल माहिती पाहिजे आपल्याला सगळ्यांना. ठीक आहे. याशिवाय ह्या टॉपिकमध्ये आपल्याला आणखी 2 कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत, अल्फा बीटा आणि गॅमा व्यतिरिक्त. कुठल्या माहिती आहे का, न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फ्युजन क्लिअर पाहिजे, मेन्सला आहे, प्रीला पण क्लिअर पाहिजे. न्यूक्लिअर फ्युजन, न्यूक्लिअर फ्युजन, केंद्रके सम्मिलन, केंद्रके विखंडन, कळलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्बन डेटिंग.
कार्बन डेटिंग म्हणजे फॉसिल एज मोजायला वापरतात नाही, फॉसिल एज डिटरमाइन करायला, जीवाश्मांचं वय मोजायला. ते कार्बन डेटिंग कन्सेप्ट पण सगळ्यांची क्लिअर असायला पाहिजे, तर समजा आपला फिजिक्सचा अभ्यास प्रॉपर झालाय. कळलंय? सो फिजिक्समध्ये हे सगळे टॉपिक्स, ज्या ज्या टॉपिक्समध्ये फॉर्म्युले आहेत ते सगळे फॉर्म्युले आणि त्यांच्यावर बेस्ड सगळे न्यूमरिकल्स, तुम्हाला परफेक्ट प्रॅक्टिस सराव पाहिजे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याच प्रश्नाला मुकावं लागणार नाही, कुठलाच प्रश्न स्किप करावा लागणार नाही किंवा तुमच्या डोक्यात भीती राहणार नाही. लक्षात ठेवा. चला तर मित्रांनो, आता शेवटचे 5 मिनिटं मी तुमच्यासाठी देतोय प्रश्नांसाठी. यस, सोमवार ते शुक्रवार रोज असणार आहे. जेवण झाल्यानंतरचं स्वीट म्हणजे इलेक्ट्रिसिटी. करेक्ट. चला, तुमचे काही प्रश्न असतील तर मग तुम्ही विचारू शकता. यस, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस पण घेणार आहे. आपला क्लास रोज सोमवार ते शुक्रवार असणार आहे. काही प्रश्न आहेत का तुमचे? तुम्ही मला विचारू शकतात आता, काही क्वेरीज असतील तर. क्लिअर? ओके. चला मग पुन्हा एकदा फक्त आपले क्लासची सूचना देऊन टाकतो तुम्हाला मी. आपला क्लासचा टायमिंग यूट्यूब लाईव्ह सायन्स सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. ठीक आहे. टायमिंग तसं मी तुम्हाला ग्रुपवर कळवत जाईल नेहमी. ठीक आहे. लिंक मिळवण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे माझ्या नावानेच, अनिल कोलते MPSC. हे सर्च करा आणि जॉईन करा. प्लस आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे सायन्स बाय अनिल कोलते. याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तिथे असणारं जे बेल आयकॉन आहे ना, ते बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. ठीक आहे. चलो, ओके. स्टेट बोर्ड साठी आपलं बुक आहे सौरभ. स्टेट बोर्ड साठी आपलं पुस्तक आहे NCERT आणि स्टेट बोर्ड सारांश नावाचं पुस्तक. मार्केटमध्ये सगळीकडे भेटतं आपल्याला. ठीक आहे. सगळ्या पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध आहे. माझ्या नावाने पण विचारलं तरी भेटून जाईल. कोलते सरांचं स्टेट बोर्ड NCERT सारांश द्या म्हणा. ठीक आहे. चलो, ओके. चलो, थँक्यू व्हेरी मच. भेटूयात आता मंडेला. ठीक आहे. चलो, गुड नाईट मित्रांनो, शुभरात्री. थँक्यू व्हेरी मच. यस यस, बाय बाय. चलो, आता आपण सोमवारी भेटूयात रात्री 8 वाजता. टायमिंग जर काही चेंज झाला तर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलेला असणार, तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. टेलिग्राम चॅनलवर पण लिंक असेल. ठीक आहे. चलो, ओके. थँक्यू. बाय बाय.